निवडणूक आयोगाचा ढिम्मा कारभार चालू आहे सध्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये. जर आपण पाहिलं तर जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मोबाईल अलाउड नाहीये, परंतु बाकीचे जे येणारे जाणारे आहेत त्यांच्यासाठी मोबाईल अलाउड आहे. परंतु प्रतिनिधीने सगळ्यांना मोबाईल अलाउड आहे आणि त्यांचे प्रतिनिधी ते चिठ्ठ्या काढून देतात आतमध्ये केंद्रात. हा कसं चालू? मी श्रद्धा जाधव, अपक्ष उमेदवार आहे. आमचं शिवसंघर्ष पॅनल आहे आणि प्रभाग क्रमांक 6 मनवेलपाडा इथे सर्रास या गोष्टी या नेहमी इथे घडत असतात, प्रत्येक वर्षी घडत असतात. याही वर्षी ते नवं नाहीये आम्हाला, परंतु याच्यावर आवाज उठवायचा आहे म्हणूनच आम्ही उमेदवार म्हणून आता इथे रणांगणात उतरलो आहोत. आम्ही सकाळी आलो तेव्हा आमच्या पोलिंग एजंटला किंवा इथे जे पत्रकार होते त्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही म्हणून पोलिसांनी खूप इथे राडा केला होता मॉर्निंगला. परंतु आता आम्ही पाहतो आहोत काही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मतदारचं पुलिंग एजंटचं बिल्ले लावून आतमध्ये मोबाईल यूज करत आहेत. आपल्या ऍप मधून लोकांना स्लिपा देत आहेत. हे इथे चुकीचं आहे, कारण 100 मीटरच्या आतमध्ये कुठल्याही पक्षाचं बूथ लागणं हे गैरकानूनी आहे. आणि मला असं वाटतं की संविधानाने जर आपल्याला एवढा अधिकार दिला आहे चांगल्या पद्धतीने मतदान करायचं, तर मला वाटतं सगळ्या पक्षांना नम्र विनंती आहे की तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरळीत मार्गाने कुठलाही इथे गडबड गोंधळ न करता ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी एवढीच मी विनंती करते. नमस्कार, माझं नाव जितेंद्र मानाजी जोंधळे. मी अपक्ष उमेदवार आहे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये. सध्या वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 25-26 चालू असताना जर आपण मतदान केंद्रावरती जर पाहतोय तर जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सरसपणे सांगितलेलं आहे की मोबाईल बंदी आहे, परंतु काही पक्षाचे कार्यकर्ते प्रतिनिधी आहेत त्यांना खुलेआम मोबाईल बूथ केंद्रावरती अलाउड केला जात आहे. परत त्यांच्या ज्या पक्षाच्या पोलिंग बूथच्या ज्या चिठ्ठ्या आहेत, मतदारांच्या चिठ्ठ्या आहेत, त्या प्रत्येक बूथ पर्यंत चाललेल्या आहेत. असा हा ढिम्मा कारभार या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या चालू आहे. आमची निवडणूक आयोगाशी एकच मागणी आहे की या प्रकारे कोणताही जी मतदान प्रक्रिया आहे ही सुरळीत आणि व्यवस्थित व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे. नियम सगळ्यांना सारखे असावेत ना. नियम सर्वांना सारखेच असायला पाहिजेत, कारण की ही सार्वत्रिक निवडणूक आहे. कोणत्याही पक्षाला वेगळे न्याय आणि दुसऱ्या पक्षाला वेगळा न्याय असा हा असला नाही पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे.